नमस्कार. आपण पाहत आहात युवा पुढारी चॅनल. मी अजय कांबळे. आज मी अशा व्यक्तीची मुलाखत घेत आहे की त्या व्यक्तीने करोना काळामध्ये पूर्ण मात करून आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते किती पटीमध्ये सक्सेसफुल झाले तेही आपण त्यांच्यापासून जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत सर प्रशांत श्रीखंडे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. सर मला आपणाला असं विचारायचं आहे की आज प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक युवक जो आहे तो असं सांगत असतो की बाबा मी बेरोजगार आहे, मला रोजगार नाही, तर या रोजगारासाठी मी काय केलं पाहिजे. मग तो काही अंशी डिप्रेशनमध्ये जातो. तर त्याच्यावर म्हणजे अशा काही मुलांसाठी, अशा काही नागरिकांसाठी आजची जी मुलाखत आहे ना ती फारच मोलाची आणि फारच कामाची होणार आहे. तर आपण प्रशांत सरना विचारणार आहोत की बाबा तुम्ही यापूर्वी काय करत होतात किंवा आणखी असे काही वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत आपण सरांना विचारणार आहोत. तर सर मला आपला असा पहिला प्रश्न आहे की जसं तुम्ही मला की म्हणतात की मी कोरोनाच्या नंतर या ठिकाणी आलात, तर सर थोडासा आपला प्रवास आपल्या नागरिकांसाठी की तुम्ही लातूरमध्येच राहतात, कुठे राहतात आणि तुमचा जो काही प्रवासाचा परिचय आहे ते आमच्यासाठी. नमस्कार. मी प्रशांत श्रीखंडे. माझा प्रवास जर सांगायचा झाला तर मी कोरोनाच्या अगोदर मुंबईलाच होतो. बरं. मुंबईला होतो मी, तिथे फिल्म प्रोडक्शनचं काम करत होतो. म्हणजे तुम्ही फिल्म लाईनमध्ये होतात? हो सर. मुंबईमध्ये? हो. ओके. तर मग तिथे मी प्रोडक्शन असिस्टंट मॅनेजर म्हणून मी काम केलं. बरं. एक 7 ते 8 वर्ष मी तिथं काम केलं. मार्केट जवळच आहे, त्याच्यामुळे लोक मला म्हणत होते काय वेळा माणूस आहे, इथंच मार्केट आहे, इथं याचा भाजीपाला कोण घेणार. बरं. पण ते व्यवसाय कसं करायचं ते हे मला माहिती होतं. बरं. म्हणून मी इथं सुरू केलं असताना आजूबाजूचे काही शॉप आहे तिथे, तर त्यांचीही काहीतरी रिक्वायरमेंट होती की बाबा तुम्ही इथं चहा चालू करा. अच्छा. कारण की इथं चहाचा कोणताच व्यवसाय म्हणजे मग तुम्ही चहा सुरू केलं? हां. मी भाजीपाला करत करत चहा पण विकायचो. सकाळी भाजीपाला विकायचो आणि सकाळी 10च्या नंतर मी शॉपमध्ये थांबायचो आणि इथं चहा विकायचो दिवसभर आणि परत 5 वाजता मी भाजीपाला विकायचो. चहाचा व्यवसाय किती वर्ष चालला? चहाचा व्यवसाय मी 2 वर्ष चालवला तिथे. म्हणजे तुम्ही या कोरोना कालावधीमध्ये तुम्ही थांबून राहिलेला नाही. एक व्यवसायाच्या भरोशावर न राहता दुसरा, तिसरा, चौथा केला. हो. त्याच्यानंतर काय केलं? त्याच्यानंतर मी भाजीपाला बंद केला. चहा सुरू करत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण चहावर असं किती दिवस राहणार आहोत. बरं. आणि चहा विकत असताना मी एक बिझनेस आयडिया म्हणून मी यूट्यूबला बघत होतो. त्यामध्ये मला दिसलं की कडक भाकरीचा व्यवसाय खूप सुंदररित्या चालू शकतो. म्हणून मी त्याच्याकडे फोकस केलं. कडक भाकरी, लोणचे, पापड, चटणी, काळं तिखट हे जे काही मसाले पदार्थ आहेत मी ते बनवायला सुरुवात केली. अच्छा. सुरुवातीला मी माल दुसरीकडून घेतला पण ते प्रॉफिट जास्ती तिकडे जात होतं, म्हणून हे सगळं चालू हे सगळं केल्याच्या नंतर मग तुम्ही या टॅटू या क्षेत्राकडे वळलात कसं? तुमचे प्रेरणा कोण आहे? तसं सांगायचं गेलं तर माझी ह्याच्यातली प्रेरणा माझी बायको आणि तिचे जे काय असिस्टंट आहे त्यांनी काय करतात? ते मेकअप आर्टिस्ट आहेत, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत. तुम्ही मुंबईला काय करत होतात? मी फिल्म प्रोडक्शनमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून होतो. अच्छा. म्हणजे तुमच्या दोघांची ओळख तिथेच झाली? हो. बरं. मग त्यांनी तुम्हाला प्रेरणा दिली या टॅटू या क्षेत्रामध्ये येण्यासाठी? हो. कारण की मला करायचं होतं लग्न आणि ते मला आवडले होते, पण तिचं क्षेत्र वेगळं, माझं क्षेत्र वेगळं. मी मुंबई सोडून आल्याच्या नंतर इथं चहा विकणार आणि कोणीही विचार करत तर चहा विकणाऱ्याला असं देणार नाही देणार. आणि आपल्या भागात तर शक्यतोवर नोकरदारच बघत होते. म्हणून मी विचार केला की तिकडं. पण कसं आहे, स्त्री जर पुरुषाच्या पाठीशी जर उभा असली तर पुरुष कसाही असो सक्सेस होणार. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्हाला येत असताना पाठबळ तुम्हाला कोणाचं होतं? कोणाची साथ होती, संगत होती? तसं सांगायचं झालं तर मला पाठबळ एक बायको सोडली तर माझ्या आईचं पाठबळ होतं. कारण की माझी आई आर्थिक तर नाही पण प्रोत्साहन देत होती, तू कर, तू दुसऱ्याच्या इथं काम न करता तू तुझा व्यवसाय कर, आज ना उद्या तुला 4 पैसे जास्तीचे भेटतील पण स्वतःच सक्सेस होणार म्हणजे होणार. बरोबर. मग मला एक सांगा सर की तुम्ही त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एक टॅटू या क्षेत्रामध्ये जावा. या टॅटू क्षेत्रामधलं तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे ह्याचं शिक्षण तुम्ही कुठल्या ठिकाणी घेतलं? मी याचं शिक्षण पण घेतलं मी नागपूरलाच. अच्छा. किती वर्षाचा कोर्स होता, काय होता, थोडंसं आमच्या प्रेक्षकांसाठी?
हो, तो टॅटूचा माझा 1 वर्षाचा कोर्स होता. बर. ते मी कंप्लीट केला. कारण की मला तिथेच सोयीस्कर पडत होतं म्हणून मी नागपूरलाच कोर्स कंप्लीट केला आणि तिथं मला बऱ्याच लोकांनी मदत केली. बर. पण त्याला काही साहित्य लागतं हो. आणि एक शॉप पाहिजे. तर ही सगळी तुम्ही कशा पद्धतीने केला गुंतवणूक? शॉप तर माझं पहिलंच होतं. बर. पण कुठं? लातूरमध्येच होतं. पण जसं की संविधान चौक प्रकाशनगरला जाताना तुळजा हॉस्पिटलच्या समोर आहे. माझ्या टॅटू शॉपचं नाव आहे SP टॅटू अँड ड्रेडलॉक क्रिएशन. बर. हां. आणि जे काही साधन सामग्री लागली अच्छा. त्यासाठी पण मला काही लोकांची मला मदत झाली आणि त्यातून मी थोडंसं साहित्य घेऊन मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. बरं. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जो कोणी या ठिकाणी येत असतो आणि ते टॅटू काढण्यासाठी तुमच्याकडे येत असतो तर त्याची स्वच्छता आणि त्याच्या सुरक्षतेचा जो काही प्रश्न निर्माण होतो तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने पाहता? हो, ते फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की जेव्हा क्लायंट आमच्याकडे येतं त्यावेळेस आम्ही अशी त्याची स्वच्छता घेतो की त्यांचे काही डिझाईन असेल त्याने तर घेऊन येतात. जर त्यांना समजत नसेल तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो तुम्ही हे काढा, याच्यावर तुम्हाला सुंदर दिसेल. स्वच्छतेचा जर विषय घ्यायचा झाला आम्ही निडल्स हे पूर्णपणे नवीन वापरतो. इंक नवीन वापरतो. जे काही इंकची बॉटल कुप्पी जी आहे जे काही साधनसामग्री आहे जसं ज्याचा आपला टिश्यू पेपर झाला बारीक बारीक गोष्टीचा आम्ही विचार करतो आणि ते सर्व साधनसामग्री आम्ही क्लायंटच्या समोरच नवीन काढतो. अच्छा अच्छा. हे महत्त्वाची स्वच्छतेची काळजी घेतो. बरं. मग तुम्ही किती प्रकारचे असे टॅटू काढतात किंवा या एरियामध्ये ज्या एरियामध्ये तुम्ही सांगतात ना त्या एरियामध्ये असा कुठल्या टॅटूला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे की बाबा त्यांना असं वाटतं की हा टॅटू माझ्याकडे पाहिजे? आपल्याकडे तसे पूर्ण प्रकारचे टॅटू बनतात आणि विशेषतः म्हणजे इकडे आपल्या लातूर या थोडंसं ग्रामीण भागामध्ये येत असल्यामुळं आपल्याकडे कपल टॅटू जास्त करून येतात. पण मी प्रोफेशनल टॅटू बनवतो. पोर्ट्रेट टॅटू बनवतो म्हणजे फेस टॅटू. पुन्हा परत टेम्पररी पण टॅटू आपल्याकडे बोलतात. एअर पिअर्सिंग होते. हो. मग आता असेही तुमच्याकडे येत असतील की बाबा नवीन टॅटू काढण्यासाठी त्याच्यानंतर ऑलरेडी म्हणजे पूर्वीच त्यांच्या हातावर टॅटू असतो पण ते काढायचं जर असेल तर ते काढता येतं का? असा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा समोर आहे. आता ते शक्य आहे. पहिलं शक्य नव्हतं पण आता हे कसं आहे हे माझी लेझर मशीन आहे. या लेझर मशीनच्या साहाय्याने ते आरामात काढणं शक्य असतं. म्हणजे काही कस्टमरला काही त्रास नागरिकांना काही त्रास होतो का त्याचा? नाही नाही, त्याचा त्रास काय होत नाही. काही जणाला गैरसमज असतो याच्यानं काहीतरी अफवा घेऊन त्यांना अर्धवट माहिती घेऊन येतात. पण तसं सांगायचं झालं तर याचा काही सुरक्षित आहे. एकदम सुरक्षित आहे. आणि याची लेझर जी आहे फक्त टॅटूला तेवढा त्याचं कव्हर करतं. त्याच्या खाली जात नाही. अच्छा. तर तुम्हाला या टॅटूमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला असा टॅटू काढत असताना एक तुमच्या मनामधला एक छोटासा चांगला एक किस्सा आठवत असेल तर प्रेक्षकांसाठी थोडा तो होऊन जाऊ द्या. म्हणजे की बाबा असा कुठला तरी एक प्रसंग आहे तो तुम्हाला टॅटू काढायचा आहे तर त्यावेळेस असं काहीतरी ह्युमर हे झालं असं काय आहे? हो आहे. तसं आहे. तसं माझ्याकडे एक सायंकाळी एक कपल आलं होतं. बरं. तर दोघांनी पण टॅटू बनवला रात्रीच. आणि इथून घरी गेल्याच्या नंतर मी शॉप बंद करून जेव्हा गेलो घरी तेव्हा मला परत फोन आला की सर मग आपलं दुकान सुरू आहे का? मी म्हणलो नाही. तर मी विचारलो का? तर ते म्हणतात की मला रिमूव्ह करायचं. अच्छा अच्छा अच्छा. मी तर पहिल्या सुरू हसलो पण मी त्यांना सहज विचारलं काय अडचण आहे? तर ते माझ्या घरच्या शिवाय देत आहेत. तुम्ही कोणाला विचारून केला? हे मुलाचं नाव घ्या, मुलगा कोण आहे? अशा काही त्यांना अडचणी आल्या पण मला हसू आलं. पण मी त्यांना एक चांगला सल्ला दिला की बाबा आपण लेझर मशीननं जरी करत असलो काम तर ते लेझर मशीनचं काम टॅटू बनवला आपण लेझर मशीन शॉट देत नाही. विशेष म्हणजे त्याचं कमीत कमी टॅटू बनवल्याच्या नंतर तुम्ही 1 महिन्याच्या नंतर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता. बरं. सर बाहेर जे टॅटू काढतात आणि तुम्ही जे काढतात त्यात थोड्या दुसऱ्या आणि तुमच्यामध्ये असा कुठला फरक आहे असं तुम्हाला वाटतंय? तसं सांगायचं तर खूप मोठा फरक आहे. कारण की तुम्ही यात्रेमध्ये किंवा लोकल टॅटू जे बनवतात जसं की यात्रेमध्ये रस्त्यावर बसणारे जे काही टॅटू बनवतात त्यांच्याकडे एक तर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी बघितलं असाल त्यांच्याकडे कोणतीच स्वच्छता नसते. एकाच सुईने एकाच निडलने ते 2 जणाला 3 जणाला टॅटू बनवतात. जर त्यांना कोणी जर म्हटलं की बाबा तुम्ही सुई चेंज करा तर तेव्हा ते तुम्ही चेंज करतो आणि बनवतात. विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आहे
याच्यामुळे तुम्हाला रोगराई सुद्धा होऊ शकते. बर आणि बर कसं आहे, रस्त्यावर तुम्ही जेव्हा टॅटू बनवता त्यावेळेस तुमच्याकडे एकतर फक्त तिथं टॅटू बनवण्यापुरता तुम्ही कमी पैशामध्ये कसा टॅटू बनल हा विचार करता, पण तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करत नाही. कमी पैशामध्ये टॅटू बनतो म्हणून तुम्ही बनवता, पण महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. एखाद्या तुम्ही शॉपमध्ये जर गेलात, जरी कधी आता माझं शॉप आहे, आमच्या ठिकाणी जर आमच्याच जवळ जर तुम्ही आलात तर पूर्णतः आमचं साबण जे काही साधन सामग्री आहे, बरं निडल म्हणा, इंक म्हणा, कोपे म्हणा, पुन्हा परत जे काही आम्ही टिश्यू वगैरे वापरतो ओके ते सर्व सामान आम्ही त्यांच्या समोरच ओपन करतो. बरं आणि त्यापासून आज तुम्ही जेव्हा तुम्हाला आवडलं त्यावेळेस आम्ही ते सुरुवात करतो. अच्छा असं नाही की तुमच्या अगोदरच ते ओपन करून ठेवतो आणि मशीन सुरुवात करतो, असं नाही. तुम्ही आल्याच्या नंतरच ते सर्व सामान तुमच्या समोरच ओपन केलं जातं. म्हणजे पाहिलात का मित्रांनो, आपल्या या टॅटूच्या शॉपमध्ये तुम्ही आल्याच्या नंतर जो माझा पहिला प्रश्न होता की सुरक्षितेचं तुम्ही काय करतात, तर त्याचं खरं तर हे उत्तर आहे की सगळ्यात अगोदर यांनी पैशापेक्षा माणसाला त्या सुरक्षितेला फार मोठं व्हॅल्यू देतात, त्याला महत्त्व देतात. आणि ते बरोबर बी आहे, कारण सरांसारखे आणखी असंख्य असे शॉप असतील, दुकान असतील, जेणेकरून ते सुद्धा सुरक्षिततेला इतकं व्हॅल्यू महत्त्व दिल्याच्या नंतरच दुसरा कस्टमर, दुसरा ग्राहक या ठिकाणी येत असतो. हो. बरोबर ना? हो. तर सर मला आता एक प्रश्न होता की हे शॉप ओपन करण्यामध्ये तुम्हाला काही अडीअडचणी आल्या असतील, तर त्या काही अडीअडचणी काय आल्या असतील असं वाटतं? हो, अडीअडचणी तर खूप आल्या. जसं की आपल्याला आर्थिक महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय करताना तुम्हाला जास्त प्रमाणात मोठी अडचण म्हणजे पैशाची असते. बरं बरं त्या ठिकाणी तुम्हाला जर पैसा नसेल तर तुम्ही कला असून सुद्धा तुम्ही देऊन दिल्या म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुमची ती तशी अडचण कमी Solve झाली. झाली. हो. मग दुसऱ्या काही अडीअडचणी येतात आणखी? अडचणी म्हणजे काही काही क्लायंट पण असतात ते की सुरुवातीला तर टॅटू बनवून घेतात. आम्ही त्यांना सांगूनच करतो बाबा एवढा रेट आहे आणि अशा पद्धतीत तुम्ही आम्ही बनवतो. बरं बरं त्यावेळेस काही काही जणांची टेंडन्सी असते की बाबा बनवायला तर बनवतात, नंतर म्हणतात नाही सर माझ्याकडे 500 रुपये कमी अच्छा, अच्छा, आहे, अच्छा, 1000 रुपये कमी आहे. अच्छा पण ते आम्ही त्यावेळेस त्यांना मागून बघतो, पण नाही जर जमलं पण ते आम्ही आमच्या कलेला महत्त्व देतो. बरोबर 500 रुपये नाही दिले चालतं, पण तुम्ही असं आम्ही त्यांना सांगतो की तुमचा जर टॅटू आवडला तर तुम्ही दुसरे कस्टमर करून पाठवा. बरोबर बरोबर आहे. असं पण आम्ही अडचणी येतात, पण आम्ही अडचणीला जास्ती मनावर न घेता आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढतो. बरं सर मला आपल्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे. जे कोणी नागरिक आपला हा कार्यक्रम पाहत असतील, तर ज्यांना कोणाला हा जर नवीन व्यवसाय म्हणून जर टाकायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? जर कोणाला जर टॅटू क्षेत्रामध्ये तुम्हाला पदार्पण करायचंच असेल तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि संयम महत्त्वाचा आहे. अच्छा. तुम्ही ज्यावेळेस टॅटू ट्रेनिंगला जाता 1 वर्षासाठी 1.5 वर्षासाठी, तुम्ही ट्रेनिंग घेऊन आल्याला तुम्हाला असं वाटतं की झालं आता मी टॅटू आर्टिस्ट बनलो आणि आलं की लगेच मी आता टॅटू बनवून पैसे छापणार. बरोबर. पण हे चुकीचं आहे. अच्छा. कारण की लोक तुमच्या कला बघून तुमच्याकडे येतात. बरोबर आहे मित्रांनो, ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे, ते आठवणी ठेवा ते. अच्छा. आणि त्यामध्ये कसं आहे, जसे तुम्ही टॅटू बनवत जाल तसं तुम्हाला जास्त तुमचं मार्केटिंग करायची गरज पडत नाही. शक्यतो तसं तर मला पडली नाही, कारण की मी जसं टॅटू बनवत गेलो तसंच एका क्लायंटकडून दुसरे 4 क्लायंट भेटले, 4 क्लायंटकडून मला दुसरे 10 क्लायंट भेटले. माझं जे आत्ताचं जे टॅटू आर्टिस्टचं काम चालू आहे एकदम खूप सुंदररित्या चालत आहे आणि मी त्याच पद्धतीने करतो. माझं काम इमानदारीने करतो. या शॉपमध्ये आल्याच्या नंतर मी फक्त एक मालक म्हणून नाही तर एक जसं की आपण एखादी माणूस कामाला ठेवतो तर ते कामाला न ठेवता साफ स्वच्छता पण आपणच करतो. आणि माझ्याकडे एक मुलगा आहे, पण तो कधी उशिरा जरी आला तर मी त्याची वाट न बघता आपण करतो, कारण व्यवसाय आपला आहे. बरोबर. म्हणून मी महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीकडे आधी लक्ष देतो. दुकानाची साफ स्वच्छता आणि जे काही तुमचे ग्राहकाशी जे काही म्हणजे क्लायंटशी तुम्ही कसा व्यवहार करता हे तर मी जास्ती महत्त्व त्याच्याला देतो. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत प्रशांत सरांनी फार मनमोकळ्या पद्धतीनं आपल्या या टॅटू क्षेत्रातल्या अडीअडचणी किंवा आणखी काही दुसऱ्या गोष्टी, साधने, सामग्री, स्वच्छता, त्याच्यानंतर काही अडीअडचणी येत असेल, या सगळ्या गोष्टीचा एकदम सुंदर अशा पद्धतीनं आपणाला एक मार्गदर्शन केलेलं आहे. तर
हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही नक्की कळवायला विसरू नका. या व्हिडिओला पाहिल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार.